मराठी अस्मिता फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, ती बाळगली पाहिजे. आणि कशी बाळगायची म्हणजे तुम्ही किती मराठी लिटरेचर वाचता, किती मराठी ट्रान्सलेटर्सना सपोर्ट करता ह्यावर पण अवलंबून आहे. कारण गॉडफादरमध्ये एक डायलॉग आहे जे सॉनी कॉर्ले आणि कार्लो रिझीच्या नाही, कार्लो रिझी त्याच्या बायकोशी म्हणतो, गेली होतीस कुठे भटकायला. त्याच्यावर त्याची बायको सॉनी कॉर्लिओनीची बहीण कार्लो रिझीला म्हणते, गेले होते मी शेण खायला. अँड दिस इज अ वंडरफुल एक्झाम्पल ऑफ ट्रान्सलेशन ऑफ मराठी इंटू मराठी नॉवेल्स इन इंग्लिश. तसंच पॅपिलॉन आणि इतर नॉवेल्स भयंकर मजेशीर आहेत वाचायला. पण किती जणांनी वाचलं आहे? राज ठाकरेनं फक्त पु ल देशपांडे ऐकलं असेल. कित्येक मराठी नॉवेल्स आहेत, कोणी वाचत नाही. फक्त एक निश्चित ऑडियन्स वाचते. कारण वाचणारी कमी असली की मग मराठी अस्मिता मरते. वाचण्यावर असतं ना मराठी अस्मिता. वाचन नसेल तर मराठी अस्मिता कुठे राहणार आहे? म्हणून मी म्हणतो मराठी अस्मिता बाळगली पाहिजे.